अच्छा बात, ठीक है। तुम ऐसा कभी मत करना, ठीक है ना। ये ना, ये क्या होता है ना, ये जो है ना, ये जान जोखिम पे लगती है, ठीक है ना। इससे लगता है ये होता है। चलो आराम जाना, ठीक है, आराम जाना। हाँ तर असं काहीतरी भावना नाही तो ओय अरे ओय जागेला असं बोल भिंगतो, त्यामुळे गाडी एका झटक्यामध्ये इकडे बी जाते इकडे बी येते गाडी। इंटरेस्टिंग लई पार्ट आहे आता। इतक्या देख चांगलाच कांड झाला आहे माझ्यासोबत की बघा बघा मीडिया म्हणून आपलं ही उलांची केप आहे का नाही, बघा ह्याचा ही जागा उकडून निघला आहे बघा, तेव्हा इथंच बसलाय। ही बघा बघा ही जुना लाकडी पूल आहे बघा, ह्याच्यानं पहिल्या गाड्या जायच्या यायच्या, आता फुटलेला आहे, वरनं फुटलाय, खालनं नाही बरं का, तर खालनं हा असायचा। चला पेट्रोल भरूया गाडीमध्ये, म्हणजे बाटलीमध्ये पाणी भरूया असं म्हणलं मी। हर मध्ये मित्रांनो, मी एम फुटवेअर रायडर, स्वागत तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। असला मी सिडनीमध्ये आहे, जी की आसाममध्ये येतं या, आणि मी असला आसाममधून बाहेर निघालेलो आहे। आता मी सिलिगुडीकडे निघालो आहे, आणि आसामच्या आणि वेस्ट बेंगलच्या बॉर्डरच्या पाठीमागं फक्त 70 किलोमीटर आहे, म्हणजे श्रीराम बॉर्डरच्या पाठीमागं फक्त 70 किलोमीटर। आज 2 ते 3 वाजेपर्यंत आपण बॉर्डर क्रॉस करून आपण आज वेस्ट बेंगलमध्ये जातो आज काय पण करून। आणि इथं हे असं काल इथं असा ट्रेन लावला होता मी, असा समद हिरवळ आहे, समद हिरवळ। व्यायाम केला आहे मी, मेमरी कार्डमध्ये जागा नव्हती काय, त्यामुळं मेमरी कार्ड जरा खाली केला आता। तिथं जाऊन आंघोळ करणार, नंतर ट्रेन काढून पुढे निघायचं। पाणी होतं हापशाला पाठीमागं, आंघोळ केली आहे, पाठीमागं तिकडे सायकल आहे माझी, जायचं आहे। मला तुम्हाला दाखवायचं हे फुलं बघितली, किती सुंदर फुल दिसतं बघितलं। ओके, तर समजा सायकल आपली एकदम मस्त मध्ये फुल टो रेडी झालेली। आणि इकडं जर बघितलं ना तर हे बघा बघा काय निसर्ग आहे राव, समधी हिरवीगार हराळी बांबूची झाडं, काय निसर्ग दिसतो बघितलं हवा। आपल्या पडलेल्या साईडच्या रस्त्यावर जायचं, चला निघू आता। चला चाला सुरुवात झाली आहे। हर हर महादेव, अंबाच्या नावानं सांग बोल, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। 5 ते 6 किलोमीटर पर्यंत ह्या एवढ्या टप्प्यामध्ये काहीच नाही भेटणार बघायला मला। आता 5 ते 6 किलोमीटर नंतर एखादं गाव येईल, मग तिथं मला कदाचित चहा नाश्ता मिळू शकतो या। तिथनं आता मग पुढं परत आहे ती छोटी छोटी गाव आहेत नंतर ना। बघा काही जुना लाकडी पूल आहे काही, ह्याच्यानं पहिल्या गाड्या जायच्या यायच्या, आता फुटलेला आहे, वरनं फुटलाय, खालनं नाही बरं का, तर खालनं हा असा आहे सगळा, फक्त पडलं झालं तेव्हा तिकडली थोडी डॅमेज झाली आहे। बाकीच्या पहिल्या गाड्या मला वाटतं ह्याच्यावरच हे गावातल्या आसपासच्या गाड्या ह्याच्यावर जायच्या यायच्या। किती भारी पूल आहे बघितलं, काय निसर्ग आहे राव, किती भारी निसर्ग आहे बघितलं कसं आहे। चला नाश्ता केला आहे मी। माझं जे पोट आहे ना, ते मला असं वाटतं माझं पोट खराब झालं आहे, कारण काय होतं ना, मला पोटाला त्रास व्हायला लागला ह्या 2-3 दिवसामध्ये, लई त्रास व्हायला लागला आहे। जसं मी घरनं जेवण करून आलो ना इकडं, तर घरचं जेवण भारी लागायला लागलं मला। नंतर जसं इकडं आलो ना, इकडल्या पिवळ्या भाज्या बघितल्या माझं जेवायचं मन जातं आहे, नकोच वाटतं आहे जेवायला। ते आईच्या हातचे कांद्याचे आमटे हे एक नंबर नाद नाही करता कांदे आमटीचं, कधी मिळून खायला कोण असतो नंतर। ही बघा बघा हरियाणा ढाबा बघा, हाय हरियाणा ढाबाचा हाय तर खरं, पण इथं पंपच आहे, गाड्या पंपावर थांबल्या त्या काही आमची समजत नाही, दोन्हीकडे हाटले, तेव्हा तिकडे पण काय वाटतं। तर मला बघू दे इकडं हरियाणा ढाबा नाही, हे डुप्लिकेट आहे। हरियाणा ढाबावाले दोघे आहेत, लय गर्दी असते त्यांच्या पुढं। कधी भेटलं आज मला, आज पक्का भेटणार, ह्यात काय विषय नाही, आज भेटत असतंय ढाबा कुठं नाही कुठतरी।
हे काय आहे का ह्याची बॉर्डर आहे. चौकी पोलीसची वाटतं. आज माझ्या पाठीमागे जर हे बघितलं ना तर ही इथं बघा हवा तुम्ही. ही जंगल बघून मला मात्र मला नक्कीच कळालं बरं का, तेलंगणामध्ये इतकं मोठं भयंकर चाललं वादळ आहे का नाही, जे 400 एकरमध्ये पूर्णपणे जंगल आहे. ते जंगल समजा कापतात या, हे जंगल कापतात ना, हे खरंच लय मोठं चुकीचं आहे बरं का सांगतो मला. कारण की ह्या जंगलामध्ये सांगतो मला कितीतरी प्रकारची झाडं आहेत, ती कितीतरी जास्त प्राणी आहेत. ह्या प्राण्यांना थांबायला जागा नाही, प्राणी सिटीमध्ये जातात आहे. आता थांबले तर 50 एकर समजा काढलेलं आहे, बाकी 350 एकर आहे असं या. तिथं आरोप आहे की आता सध्या कोणीच काय करू शकत नाही. ही चांगली गोष्ट आहे की समजा थांबलेलं आहे, पण माहीत नाही नंतर अजून काय चालू करायचं. कारण की माणसं आहे ती, आणि ही माणसं ना ही स्वतःच ह्या पृथ्वीला खतम करणार नाही. ती ह्या आसाम का म्हणते ना, मला हे आसाममधलं आहे. कारण की आसाममधली काय नेचर आहे, अरे नाद नागा नेचरचा. काय झाड आहे ती राव, काय झुडपं आहे ती, कशी घरं आहे ती, तांबूळची झाडं नेईन, कसलं भारी भारी आहे राव. ही बघा झाड आहे का कसं आहे, हिरवगार बघा तिकडे हिरवगार, त्यामुळे ह्याला आसाम म्हणते ते. आणि आसामसारखं राज्य कुठंच बघायला मिळणार नाही. आसाम, मेघालय, नॉर्थ ईस्ट पूर्णपणे ही 7 सिस्टर आहे ना, 7 राज्य नक्कीच हिंडा तुम्ही, लय भारी आहे ती. हे बघा हो का, हे कल्या माणसांचं जीवन बघा कसं भारी बघितलं हो, कसं आहे आंघोळ बिंघोळ कशी करते बघितले हो का. आणि पाणी, वॉटरफॉल्स, ही काय राव जीवन आहे या. आपल्या इकडे नुसती झाडं कापा, नुसती झाडे कापा, काय नाही खरं. आईनं घातलेले कपडे आसामचे कपडे, ते आसामी कपडे लई वेगळी कपडे आहेत राव इकडले खरंच. आसामचे कपडे म्हणजे समजा वेगळे कपडे. काय निसर्ग आहे, काय सौंदर्य आहे, हे समजा बघून ना एकदम असं मनमोहित होऊन जाते समजा. चला पेट्रोल भरूया गाडीमध्ये, म्हणजे बाटलीमध्ये पाणी भरूया असं म्हणलं मी. तुम्हाला काय ते ऐकायला आलं असं. कुठं गेला फ्रीजर यांचा. पाणी का फ्रीजर किधर है, पाणी का फ्रीजर. ओके चला घेतो पाणी. माझं पोट लय जाम झालंय ना, मला काहीच खाऊ पण वाटत नाही, काय करू वाटत नाही. तर मी ही गोळी ही आहे ना, ही इनोसार काही काहीतरी घेतो या. जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला बीडमध्ये भावना दिली होती, अजून आहे माझ्यापाशी. ती 6 महिने झालं माझ्यापाशी आहे, अजून हाय असं होतं, घ्यावा म्हणलं. असं काय घ्यायला येणार तोंडामध्ये म्हणलं, बाटली टोपणामध्ये टाकावं म्हणलं, प्यावा म्हणून. एक आहे ना, मला वाटत नाही मला काय होईल, त्यामुळे मी 2 घ्यावा म्हणलं. ही पण टाकतो यातमध्ये. बघा आता कसा फिस ठेवा की बघा आता कसा आहे, कसा आहे. आता कळाला माझा दारू प्यायला डोळं का लागतं ती. आता कळालं मला माझं दारू प्यायला डोळं का लागतं, आता समजतं मला. अशी सिस्टीम असते काय, आता समजलंय मला. हां तर त्यांना चुरचुरी होती होय रे दारू प्यायला, होय रे चुरचुरी होती होय. व्हाईट सिमेंट उचलून नाही, ते व्हाईट सिमेंट आहे ना इथं रस्त्याकडला कोणतरी फेकून दिलं या. तर ही गाड्या नेऊन इथनं नेते तीन घरी ठेवते ती. मस्त में लगे रहो फोकट कमा ले लेके जाओ.
मी सायकल उभा केली आणि मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली या, तर म्हणलं तुम्हाला सर्वांना पण ती दाखवली पाहिजे. ही जर माझ्या पाठीमागं तुम्ही जर ही गाडी बघताय ना, तर ही खरंच ही गाडी आहे ना, ही लई इंटरेस्टिंग गाडी आहे. ही जी आहे ना, ही एवढी 1.5 ते 2 कोटीचं एवढं मशीन आहे पूर्णपणे. ही असे गाडी असते ना, ह्यातमध्ये सामान असतं, फॅक्टरीचं सामान असते. ते फॅक्टरी सामान असतं ना, ह्या गाड्यांमध्ये टाकलं जातं आणि हे परत नंतर लांब 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 असं ही नेत्यातमध्ये. ह्याला नाही बघितलं ना इकडं, ह्याला इथं पुढे डाबर आहे हो का. ही जी पाईप आहे का ना, ही एअरच्या पाईप आहे त्या, ऑइलिंगच्या पाईप आहे त्या. आणि नंतर जर बघितलं तुम्ही इकडे ह्याला पाठीमागे एक इंजिन असतं ह्या गाडीला. तिथं कुठतं एक इंजिन आहे आणि त्या इंजिनावरच ह्या गाडीचं ब्रेक सिस्टम चालतं. ही पुढे ह्याचा कंटेनर ह्याला पुढे वाढायला चालू झालं का नाही, ह्याच्या पाठीमागे इंजिन चालू करायचं आणि इंजिन चालू झालं की मग नंतर ना ही बघा आहे का बघा, इथं ऑइल आहे. ही ऑइलचा डबा आहे. ही ऑइल असतं नाही, ही ऑइल ह्या समजायला पुरवते ती. तेव्हा यातमध्ये माणसं बसले ती. आणि हो का ही सिस्टम असते समजा इथं, आणि ही सिस्टम आहे नाही, ही समजा ह्याला नंतर थांबवण्याचं काम करतं. ही तिथनं ही समजी चाकाशी वळते, इकडे समजी चाकाशी रोटेट होते त्याची. आणि खरंच लई इंटरेस्टिंग गाडी ही. त्यात आतमध्ये माणूस दाखवते ती राव, जोक नाही की बघा कसं आहे. ही समजा जायला असं गोल भिंकतं, असं समजूच जायला असं गोल भिंकतं. त्यामुळे ही गाडी एका झटक्यामध्ये इकडे बी जाते, इकडे बी येते गाडी. इंटरेस्टिंग लई पार्ट आहे. हे पार्टाचं नाही म्हणता लई जास्त किंमत. ह्याला जी वाढणारा कंटेनर असं नाही, ते तेव्हा तिकडे कंटेनर आहे, त्या कंटेनरची किंमत नाही म्हणता 1-2 कोटी रुपये किंमत आहे त्या कंटेनरची. फुल्या लई पॉवरफुल कंटेनर असतो ते. लई मोठ्या घाटांमध्ये असतं नाही, आरामात वडत नसतं ती. तुझं असं काम असतं. म्हणते तो आदिवासीच आहे का, तर मला पाठीमागं पण एकदम म्हणलेलं तो आदिवासीच आहे का. मेरे को आदिवासी इसलिए बोल रहे ना की दिख रहा है ना, दाढीमुळे मला आदिवासी समजतं तिकडे. काय इकडे अवघड आहे जास्त. कहाँ से हो आप? मैं यहाँ से ही हो. कुछ काम है, रुके हुए आप? काम नहीं है मेरा, इधर देख रहा है ना आप. मुझको देखने के लिए? हाँ, मला बघण्यासाठी आलतो तेव्हा तिकडे गाडी उभा केली त्यांना. कैसा लगा मुझको देख के? अच्छा लगा. आदिवासी को देख के कैसा लगा? हिंदू है, हिंदू. हाँ, कहाँ पे जा रहे हो अभी? अभी घर में जाएगा. ठीक है, आराम से जाना. थोड़ा मैं काम करता हूँ. तिकडे खाली ग्राउंड आहे ना, तिकडे खाली त्या ग्राउंडमध्ये मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी आसाममध्ये आलतो ना, त्या दिवशी तिथं राहिलेलो मी. तिथं माझा टेंट लावला होता मी. आसाम चीन बंगालची बाउंड्री इथनं 40 किलोमीटर लांब असलं असं वाटतंय. बरं लय खतरनाक इकडे फुल्या गोठ्यामध्ये जाऊन तर थोडा आराम करतो मी 10 मिनटं. हो हो. आयो आय. आता 1 वाजले या. मी 11:30 थांबलेलो. कडक जार ऊन या, पण मला लागले ते बुका, त्यामुळे आता मी पुढे निघणार नाही. इथनं 2 किलोमीटरवर गाव या, जाऊन जेवण करायचं आहे मला. कसली परिस्थिती मी काल रात्री काय खाल्लं नव्हतं. सायकल काढू आता इथं निघू. जॅकेट टाकलं होतं, उशाला घेतलं होतं. आता मला निघायला लागलं. अयो आईस्क्रीमवाला निघाल्या पटेल जाता यापासून एक आईस्क्रीम तर घेतो मी खायला. माझी हालत तर लय बेकार आहे, पतली झाली हालत माझी. आयो चला. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीरामपूर बॉर्डर फक्त 60 किलोमीटर अजून. आज नाही निघत बहुतेक. पुढे लेफ्ट साईडला दाबा आहे, मग काय माहिती कशा जायते. मला वाटतंय पंजाबी किंवा हरियाणा असावं रे देवा. पावलाच मग मला तू. हो 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 हो. जेवण चालू आहे आणि ही पिवळ्या भाज्या खाऊन का नाही, तुम्हाला खोटं बोलत नाही. मला असं वाटतंय मी लय दिवस जगणार नाही असं वाटायला लागलं. ही बघितलं बाबा, बघितलं जेवण एक नुसत्या पिवळ्या भाज्या नुसता पाहता या. ह्यातमध्ये बघितलं बाबा नुसतं पिवळ्या बटाट्याने पापडाने एवढं असंच आहे. आणि असलंच मला लागतं खायला. मी कितीतरी दिवस झाले मी असला खातोय, म्हणजे महिना म्हणायला लागलं. महिन्यातनं मी कितीतरी दिवस असला खातोय आणि खरंच खाऊ वाटत नाही, पण बळ खातो या. एक चालायचं म्हणून खातो या. चला आता जेवण करू, नंतर मग पुढून निघू, पुढला प्रवास करू जेवण करून. तर मोबाईल लावला मी चार्जिंगला, मोबाईल चार्जिंग होऊन देऊन नंतर कुठे नेऊ. चालू जेवण चालू आहे. ही भाजी कशाची कळलं नाही मला. मेथीची ना चोका आहे, वेगळंच काहीतरी खायला कुरकुर पण बाहेर लागतं या.
ही बघा इथं बटाटा आहे, ही लिंबू आहे, काकडे आहे, नंतर ही असं आहे, ही आहे, ही आहे. ही भाजी मला नाही आवडत. ही भाजी आहे ना, ही काय ह्याची भाजी बघायची का, ही कांदा आहे ह्यातमध्ये, ही भोपळ्याची आहे, मला ह्याच्यामध्ये दिसन बटाट्यामध्ये दिसन, पण भोपळा आहे. ओके, टाईम झाला आहे दुपारच्या 2, आता वाजता मी निघलेलो या जेवण करून. 1ला बसतो जेवायला. आयो एप्रिलमध्ये खतरनाक उन्हाचा तडा काय गड इकडं, लय भयंकर डेंजर ऊन आले. पाणी प्यायचं का बघू दे, पाणी घेतो बरोबर. बाई पाणी पिणेवाला आहे, पाणी घेतो बरोबर. केलं नाही साईडला हॉटेल बघितलं कसलं आहे ते, काय करते ते कोणास ठाऊक. लय डेंजर होणार रे, लय डेंजर होणार. कधी लग्नाला पुन्हा झाले मला. लग्नामध्ये पोहोचले मित्राच्या घरी, 2 दिवस रेस्ट करणार नाही एकाच्या घरी, तिथनं पुढे निघणार नाही. जाऊन जरा थोडं बघतो गार काय आहे प्यायला. ती एनर्जी ड्रिंक असते एखादी घेतो कडे, लयच भयंकर व्हायला लागलं या. पण स्टिंग घेऊन जमत नाही, मी स्टिंग पित नाही. माझा मित्र आहे बरं का टीममधला, सूर्या म्हणून नाही, आम्ही त्याला सूर्या म्हणतो. त्याला सहज मी चेष्टामध्ये म्हणलं, भावाला का रेडबुल पे वाटतंय लागा, मला पैसे पाठवू राहा म्हणलं रेडबुल पे पुरतं. लगेच 300 रुपये अकाउंट टाकलं, बघितलं का मी जेव्हा 300 रुपये बघितलं जेव्हा, लगेच 300 रुपये अकाउंट टाकलं. काय दोस्त आहे ते R15 वाला, तीच मित्र आहे आपला, त्यांना टाकलं बघा लगेच. हे जर भावंड बघितलं ना, इथं बघू शकता तुम्ही, इथं वेगळ्या प्रकारचा एक डान्स चालला, जे आसामचा डान्स म्हणते त्यांना. मला वाटतं त्यांचं गॅदरिंगचं काहीतरी असावं असं बघा. इधर एक है ना, हाँ इधर से बनाना है. हाँ ये 3, हाँ और ये यहाँ पर एक, हाँ ये ऐसा ही, ऐसा ही, हाँ ऐसा ही है. हाँ नहीं होगा, नहीं होगा, तो कभी नहीं बचा है ना, इसलिए नहीं होगा. तू कभी भाई, तू अभी बजा के नहीं देखा ना, इसलिए नहीं होगा. ही बघा भावांनो, तेव्हा इथं कसला ना चालू या, क्या बोलते इसको. अच्छा अच्छा, क्लास चालू आहे इथं बघा, एवढा कसं नाचते ते बघा, क्लास चालू आहे ह्यांचा. काय तुटले बघा, ही तार नाही, तार तुटली बघा सायकलची माझ्या, आणि बघल तवा सतत प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम. आणि इथं बघितलं ना तर ही टायर पण इथं चिरायला लागलाय, असं प्रॉब्लेम होत राहतोय. ओय आय 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 सायकल उचलून घेऊन, किती लांब गेले सायकल घेऊन उचलून ती. अरे बाप रे, अरे इधर आओ, इधर आओ, इधर आओ, तुम इधर आओ, इधर आओ. रुको 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 रुको. वो तुम्हारा दोस्त है ना. हाँ वो तो मेरा ही दोस्त है. वो पागल है क्या, साइकिल एक पे कोई उठा के लेके जाता है क्या. अरे वो ऐसा ही है. ऐसा ही है वो. तुम ऐसा कभी मत करना, ठीक है ना. ये ना, ये क्या होता है ना, ये जो है ना, ये जान जोखिम पे लगती है, ठीक है ना, इससे लगता है ये होता है. चलो आराम जाना, ठीक है, आराम जाना. हाँ तर असं काहीतरी भावना नाही तो. ओय अरे ओय अयो आईच्या गावात पाय रे, काय लागा बेर यार, तो डेंजर सायकल उचलून एक एका जागोने येते राव, काय सांगायचं या, लय डेंजर आहे. कैसे करते हो यार ये तुम लोग, एक तो ये भी कैसे करते हो. एक बार करना, एक बार और करना,
तो कहीं से बगा धीरे यार, लगेगा गिरेगा तो किसको, तुमको लगेगा, ऐसा नहीं करना चाहिए। अच्छा करते हो, एक बार मेरे को और करके दिखाओ। ठीक बघा भाऊ कैसे करते हो सायकल बघा, एक के पीछे एक आओ दोनों भी। भावांनो लय डेंजर सायकल उचलून येते, मी साईडला थांबलो होतो आणि इतकं डेंजर सायकल उचलून घेऊन येते का नाही, काय सांगायचं तुम्हाला। हो का ओय अरे यार, अरे हे काय आहे, अरे मजा आहे का यार, मजा आहे का। एक वर्ष सायकल चालून मला अजून जमलं नाही ह्या बारक्याला। अरे बाप रे, ओय यार बहुत बढ़िया यार। कितना उम्र है, कितना एज है? 13 एज है। मेरे को भी नहीं यार जमता, बहुत अच्छा साइकिलिंग कर रहे हो सही में। ऐसे भाई बंदों के टैलेंट की कमी नहीं है हमारे भारत में, ठीक है। तो भाई मैं बोलता हूँ, देख लो ऐसे जो स्टंट है ना, ये करो, ये बहुत अच्छे हैं, ठीक है। एक अंदर कला होती है, इस कला को जागृत करो, और कला चाहिए सबके अंदर। माझं एकच म्हणणं येतं, केलं पाहिजे समजांना अशा गोष्टी। कशामुळे सांगतो, कारण की ही गोष्टी नाही लय कमी जणांपेक्षी असते आणि समजांना मिळून केल्या पाहिजे, ते असं माझं म्हणणं येतं। थोडीफार आपली कला अंगात मध्ये थोडीफार पाहिजे ना आपल्याला, मस्त मध्ये भाऊ सही में भाई। बहुत अच्छे मेरे को भी सिखा ना, मेरे को भी सिखा, ठीक है हाँ। तर समजाच भावांना म्हणलं तर तुम्हाला सर्वांना चहा पाचतो म्हणलं, थोडा असू द्या। समजा चाय पीती, चाय कैसी बढ़िया है ना, मस्त पियो चाय। तुम्हारा हो गया, ये बहुत मस्त बिली मारता है, आपसे अच्छा तो ये अच्छी विली मारता आहे, बहुत खतरनाक विली मारता आहे। तर भावांनो मस्त झालं आहे बघा। आणि आता आम्ही पुढं निघणार नाही, कुठंतरी टेंट लावायच्या मार्गाला आहे मी कुठंतरी। आता 5 वाजून 10-15 मिनिटं झाली असतील आणि टेंट लावायचा जागा हुडकतो मस्त पुढं कुठंतरी। चला निघू। चांगलाच कांड झाला आहे माझ्यासोबत की बघा मीडियम आपलं ही उलांचीचं केप आहे का नाही, ह्याचा ही जागा उकडून निघला आहे बघा, तेव्हा इथंच बसलाय डायरेक्ट। तर ही जी जास्त प्राईज आहे आणि तुटून निघलं आहे। आता माझ्यासाठी हे लय मोठा राड आहे, माईक पण बसत नाही, काहीच बसत नाही, माईक अडॅप्टर आता इथं गेलं। आता डायरेक्ट नुसता कॅमेरा गोप्रो बसवायचा, नुसतं रेकॉर्डिंग करायची, पण गाड्यांचा आवाज येणार आहे मला चांगला माहिती आहे। मेन ठिकाणं गेलं आहे कामातनं, ह्याला नाहीच का बसतं, हलतंय रे जास्त, व्हायब्रेशन होतं ना त्या माईकमुळं, त्यामुळे राडा झाला। टाईम झालेला आहे सध्याला 6 वाजायला फक्त आणि फक्त 10 मिनटं टाईम आहे आणि मला थांबायला जागा हुडकली पाहिजे, कारण की आता अंधार लागलेला आहे पडायला, लवकरात लवकर एकदम अंधार पडायला लागलेला आहे लय जास्त। पण कॅमेरात उजेड दिसतो या, पण अजून काय थांबायची जागा घेऊन नाही, आता जंगल लागायला लागलं या। ती कधी येईल हाटेल एकांत कोणाच ठेवू। तर आज लगा आपण कोचेगावमध्ये, जी की श्रीराम बॉर्डरच्या पाठीमागं 35 किलोमीटर येत आहे, आणि इथं रात्रीच्याला थांबलेलो मी एक हॉटेल आहे इथं, रास्ते निकालो तो। तो फिर भाई जी को बोला, भाई जी मेरे को यहाँ थोड़ी देर के रात में आज रुकने के लिए थोड़ी जगह मिल सकती है टेंट लगाने के लिए। भाई जी बोले कोई बात नहीं, आप मेरे पास ही रुक जाओ। कहाँ पे चले गए भाई, तो ये भाई जी है, धन्यवाद भाई। कैसे हो आप? सब ठीक है। आपका नाम? जी करमटा ब्रह्मा बोल रहे हैं। चलो ठीक है, आप यही होते हो? हाँ जी। अच्छा धन्यवाद, आपने मुझे रुकने के लिए जगह दे दी। तो भाई जी ने मुझे रुकने के लिए जगह दी थी, और आज मैं रात में गद्दी पे आस्त्र हो जाऊँगा, घर की याद आएगी बहुत ज़्यादा मुझे आज। चलो साइकिल यहाँ पे साइड में कर देता हूँ, और मैं पसीने से गिला हूँ, मैं थोड़ा फ्रेश होता हूँ एंड फिर मैं एडिटिंग पे लग जाता हूँ। तो गाइज कुछ ऐसा होता है आज का ब्लॉग। और अभी यहाँ पे मैंने साइकिल लगा दी। तर कसं काय वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? अंदर रख देंगे, हाँ ठीक है, हाँ ठीक आहे, हाँ ठीक आहे। तर भावांनो आजचा व्हिडिओ असा काहीतरी केला आणि मी थांबलेलो आहे, आता घामानं भिजलूया आणि उद्याच्याला 12 वाजेपर्यंत आपण श्रीराम बॉर्डरच्या पाटील म्हणजे बंगालमध्ये पोहोचूया। तर असं काहीतरी थांबलेलो आहे। तर भावांनो आजचा दिवस असा काहीतरी केला आणि खरंच चांगला रिस्पॉन्स द्या यूट्यूबला रिस्पॉन्स जरा थोडा मला कमी भेटायला लागला आहे, त्यामुळे कसं आहे ब्लॉग बनवायला जरा थोडा मूड यायला पाहिजे ना, त्यामुळे जरा थोडं चांगलं रिस्पॉन्स द्या तुम्ही। 10,000 जरी फॉलोअर्स म्हणलं तरी आपलं व्ह्यूज किती येतं या 700-800, तर ती मला नॉर्मल खंत वाटते या। ह्या माना नाही म्हणतं तरी 1000 नाही काही, पण 4000, 5000, 6000, 7000च्या आसपास जरी व्ह्यूज आले ना तरी मला लई भारी वाटेल। तर भावांनो आपण मेहनत करतो, तर मेहनतचं फळ नक्कीच द्या आपल्याला। तर चला भावांनो आजचा व्हिडिओ असा काहीतरी कसं काय वाटला व्हिडिओ? जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब। भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र।